संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी सुरू झालेली आहे। आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे यांना व्हीसीद्वारे हजर करण्यात आले। संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आरोपी अटकेत आहेत त्यांची पोलीस कोठडी एसआयटी कोठडी संपली आणि या सगळ्या आरोपींना न्यायालयामध्ये व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं। प्रत्यक्षात या आरोपींना न्यायालयामध्ये नेलं गेलं नाही। सुदर्शन घुले जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे त्यालाही व्हीसीद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि या सगळ्या आरोपींना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 6 आरोपी आहेत ज्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हे सगळे प्रमुख आरोपी आहेत। एसआयटी कडून या प्रकरणाची चौकशी केली जाते। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला आणखी माहिती देतील। स्वानंद, आज कोर्टामध्ये नेमकं काय काय झालं, दोनही बाजूंनी युक्तिवाद काय झाले? नक्कीच कविता, आपण गेल्या काही दिवसात बघितलं तर हे जे 6 आरोपी होते हे 6 आरोपी जे यापैकी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे यांना माजलगाव येथील कोठडीत ठेवण्यात आलं होतं। तर याआधी पकडलेले जे आरोपी होते प्रतीक घुले, महेश केदार आणि जयराम चाटे यांना गेवरा येथील कोठडीत ठेवण्यात आलं होतं। सुरक्षेच्या अनुषंगाने आज यांना डायरेक्ट कोर्टामध्ये स्वतः हजर न करता त्यांना व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं गेलं आणि एकंदरीतच आपण जे गेल्या महिन्याभरापासून बघतोय की अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्याचबरोबर जे चौकशीतून सत्य जे आपण अनेक बाबी समोर येत आहेत या बाबी आता न्यायालयासमोर मांडल्या गेल्या। विशेष म्हणजे हा कट कसा रचला गेला, हा कट जो नांदूर घाट येथील एका हॉटेलवर रचला गेल्याची माहिती देखील समोर आली होती। त्याच अनुषंगाने आज ही कोर्टात बाजू मांडण्यात आली आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर या आरोपींना आता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी ही न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी सुनावली आहे। यामध्ये आरोपी तपास अधिकारी जे आहेत पाटील त्यांनी अनेक बाबी या कोर्टासमोर मांडल्या। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे यांनी कशा प्रकारे कट रचला होता आणि यांनी कसा हा संपूर्ण प्रकार हा अत्यंत वाईट पद्धतीने घडून आणला ही सगळी माहिती त्यांनी आज कोर्टात दिली आहे। आणि आधी काही आरोपींची कोठडी 14 दिवसांची होती तर काही आरोपींची कोठडी 12 दिवसांची होती। आज कोठडी संपली होती, मात्र पुन्हा यांना आता कोठडी सुनावण्यात आली आहे। कविता, यापैकी कोणत्या आरोपी आहेत ज्यांच्यावर मकोका अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात येते आणि त्या संदर्भातला उल्लेख आजच्या न्यायालयाच्या सुनावणीमध्ये स्वानंद झाला का? हे जे सर्वच आरोपी आहेत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले, महेश केदार आणि जयराम चाटे या सर्वांवरच मोका लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच ही जी सुनावणी ही आजपासून इथून जी पुढची सुनावणी आहे ही बीड येथेच होणार आहे। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।